नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आणि पाणी न टाकताच आपल्याला याचं ह्या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि काही खडे मसाले टाकायचे आहे. तर इथे मी 3 लवंग, 1 दालचिनी, 2 वेलची, 3 काळी मिरी आणि 1 तमालपत्र टाकलेले आहे. तर आपल्याला हे मसाले फक्त काही सेकंदांपुरतेच परतायचे आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहे आणि कांदा देखील आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठीच परतायचा आहे. आता याच्यामध्ये मी इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. इथे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण देखील आपल्याला 2 मिनिटांसाठी कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे आणि मसाले हे आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता इथे मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि तो देखील आपण याच्यामध्ये घालूया आणि 1 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घेऊया. आणि इथे मी थोडेसे शेंगदाणे देखील टाकलेले आहे. शेंगदाणे देखील आपल्याला 1 मिनिटांसाठी तेलात परतवून घ्यायचे आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे साल न काढताच मोठ्या फोडी करून घेतलेले आहे आणि हे बटाटे देखील आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे. इथे मी 1 कप तांदूळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवले होते. तर आपण ते टाकून घेऊया. आपल्याला हा तांदूळ हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे. तांदूळ हे भिजलेले असल्यामुळे त्याचा तुकडा पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला परतताना खूपच हलक्या हाताने परतवून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे 1.5 कप पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या तांदळासाठी जितक्या पाण्याची आवश्यकता असते त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका आणि एकदा मिक्स करून घेऊया. आणि जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही इथे 1 चमचा तूप टाकले तरीही चालेल. आता उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे फक्त 1 शिट्टी करायची आहे. कुकर थंड झाले आणि पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला हे कुकरचं झाकण उघडायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूपच छान असा मोकळा सुटसुटीत हा मसाले भात तयार झालेला आहे. एक दाणा हा असा मोकळा झालेला आहे आणि घरभर खूप छान असा सुगंध पसरलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.